हॅलो, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता सकाळ सकाळी पोरं उठून लगेच खेळायला लागतात आणि त्यांच्या मस्त्या सुरू होऊन जातात उठल्या उठल्या. बेडवरून खाली पण नाही उतरले अजून तरी मस्त्या सुरू झाल्या त्यांच्या. हे पहा खिडकीवर. तर आता 8:30 वाजले आहेत. पोरं उठलेत. यश आता 10 वाजेला जाईल स्कूलला आणि मोंटू राहील घरी. आणि आता मी बनवते नाश्ता पोरांसाठी. तर चला बनवूया आज पोहे. काहीतरी वेगळं वेगळं बनवावं लागतं रोज. आणि हे बघा, मला असं काम करावं लागतं मोंटूला धरून. ही माझी रोजची ड्युटी आहे. तर आता मी पोरांना मस्तपैकी पोहे खाऊ घालते आणि मग सगळ्यांना फ्रेश करून छानपैकी स्कूलसाठी आता यशला रेडी करते आणि मोंटूला तयारी करते. तर हे बघा, फटाफट मी पोहे खाऊ घालते दोघांना. फार नाटकं करतात खाताना पण. तर आता दोघांना खूप गोड बोलून खाऊ घालावं लागतं. आता दोघांनाही फ्रेश केलं मी. आता दोघांच्या आंघोळी झाल्या. हे पहा, आता यश होतोय फटाफट स्कूलसाठी रेडी. त्याचा टिफिनही रेडी आहे. स्कूलसाठी रेडी होत होत खूप खूप प्रचंड त्रास देतात पोरं. हे पहा, त्यांची नाटकं सुरूच असतात. त्याच्यात ही मोंटू पण जास्त त्रास देते. तिला जायचं नसतं स्कूलला, पण ती घरी बसल्या बसल्या त्रास देते. आता मी यशला सोडून आल्यावर परत घरातले काम आवरेल, परत माझं स्वयंपाक, आपला डेली रुटीन. स्वयंपाक दुपारचा, परत जेवण, परत पोरांचं आवरणं, हे चालूच असतं. आणि मग या सगळ्यातून हे सगळं झाल्यावर मला हा विचार करावा लागतो, आता मला नेक्स्ट काय करायचं. स्वतःसाठी कसा वेळ काढायचा हा खूप मोठा प्रश्न असतो माझ्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही, 1 मिनिटही पोरं म्हणजे शांत बसत नाही. घरातही नाही, नाही बाहेरही नाही. हा, जेव्हा मोंटू शाळेत जाईल, दोघं जेव्हा शाळेत जातील ना, तेव्हा थोडाफार मला रिलॅक्स राहील मी कदाचित. तर आता फटाफट मी किचन आवरलंय सकाळचं सगळं आवरून. मग आता मी जाते यशला शाळेत सोडवायला. तर यशला शाळेत सोडायला जाता. तर आता झालंय माझं क्लिनिंग वगैरे. तर आता इथे व्हिडिओ कॉल चालू होता माझ्या भाच्याचा, म्हणजेच माझ्या भावाच्या मुलाचा. तर यश बोलत होता. बघा, आता तिथून आल्यावर माझं झालंय काम. स्वयंपाकही झालाय. आता जवळजवळ 12:30 वाजत आले. परत 1 वाजेला घ्यायला जा. तर इथे मला मोंटूला सांभाळत सांभाळत स्वयंपाकही करावा लागतो. ते बिलकुलच राहत नाही. आता माझे सगळे काम आवरली आहेत. यशला आणलं गेलं, आमचं जेवणही झालंय. तर आता मी बसते माझ्या स्टडीला, थोडाफार स्टडीला वेळ देते मी. तर मी इथं आता एका प्लॅटफॉर्म सोबत जॉईन झालीये. तर मी डेली माझं लर्निंग असतं. तर माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू.